रात्रभर नवरा बायको भांडता भांडता झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा उठला आणि झोपलेल्या बायकोला गरम गरम दूध घेऊन आला. बायको, तुम्हाला काल केलेल्या भांडणाचं वाईट वाटत आहे? माफी म्हणून तुम्ही मला हे दूध आणलं ना? नवरा, कोण बोललं की मी माफी मागतो आहे? आज नागपंचमी आहे. घे नागिन, दूध पिऊन घे. एक मतदार वोटिंग मशीन समोर बराच वेळ उभा असतो. मतदान अधिकारी, काय झालं? मतदार, रात्री कोणी पाजली त्याचं नावच आठवत नाही. स्कूल में बच्चों से सवाल किया गया कि अगर एक लड़की बेहोश हो गई हो तो शरीर का कौन सा हिस्सा दबाओगे? जिसका जवाब नब्ज था वो डॉक्टर बन गए और बाकी के सारे कमीने इस ग्रुप के मेंबर है. कामवाली, ताई, मला 10 दिवस सुट्टी हवी. मालकीन, अगं, अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ? मग साहेबांचं जेवण कोण बनवेल? त्यांचे कपडे कोण धुणार? त्यांचं बाकी सगळं काम कोण करेल? कामवाली, तुम्ही म्हणत असाल तर साहेबांना सोबत घेऊन जाऊ का? बंड्या आईसोबत तिच्या लग्नाचा अल्बम पाहत होता. बंड्या, आई, सगळ्या फोटोत तुझ्या बाजूला कोण उभे आहेत? आई, अरे बाळा, हे तुझे पप्पा आहेत. बंड्या, अगं आई, पप्पा इतके छान दिसतात, मग आपण या टकल्या माणसाबरोबर का राहतो? आई चक्कर येऊन पडली. बायको, तुम्ही आपल्या शेजारणीला आय लव्ह यू तर नाही ना म्हटलं? नवरा, नाही तर का? काय झालं? बायको, ती कालपर्यंत मला वहिनी म्हणत होती, आज अचानक ताई म्हणते. गण्याची बायको रागा रागातच ओरडली, अहो, काय करताय हे? असं हौदाच्या पाण्यात कोण डोकं घालून बसतंय का? गण्या, अगं, डोक्यात काहीच राहीना झालंया. कुठनं पंक्चर झालंय का ते बघतोय. मुलगी मुलाला आलिंगन देत त्याच्या कानात बोलली, मुलगी, असं काहीतरी कर की माझं हृदय धडधड झालं पाहिजे. मुलगा, मागे तुझा बाप उभा आहे, अशीच चिपकून राहा, नाहीतर पकडले जाऊ.